की इगतपुरीपासून या संपूर्ण आज लाँग मार्चला जी आहे ती पुन्हा सुरुवात झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काल हा संपूर्ण लाँग मार्च जो आहे तो इगतपुरीच्या घाटनदेवी मंदिर परिसरामध्ये विश्रांतीस होता आणि त्यानंतर वरिष्ठ पोलिसांच्या चर्चेनंतर हा संपूर्ण लाँग मार्च जो आहे तो पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने आगेकूच होताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर या लाँग मार्चमध्ये सामील झालेल्या आदिवासी बांधवांच्या अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत। पाण्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, पेसा कायद्याअंतर्गत भरतीचा प्रश्न असेल, त्याचसोबतच वनजमिनीचा प्रश्न असेल। कारण की गेल्या अनेक वर्षांपासून वनजमिनी कसण्याचं काम जे आहे ते आदिवासी बंधू करतात, परंतु त्याचा सातबारा जो आहे तो आदिवासी बंधूंच्या नावावरती होत नाही। त्यामुळे खरं तर आदिवासी बंधूंकडनं हा सगळा लाँग मार्च जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि सगळेच डाव्या संघटनांचे जे नेते मंडळी आहेत ते या सर्व आंदोलनाचा संपूर्ण नेतृत्व करताना पाहायला मिळतात। JP गावित आहेत, अशोक ढवळे आहेत, अजित नवले आहेत, कॉम्रेड विनोद निकोले आहेत, हे सर्वच नेते मंडळी या संपूर्ण आंदोलनाच्या समोर या ठिकाणी चालताना आपल्याला पायी चालताना आपल्याला पाहायला मिळतात। आज मुख्यमंत्र्यांसोबत या सगळ्यांची भेट देखील आहे। JP गावित जी आज तोडगा निघेल का काही? आता तोडगा काढण्यासाठीच आम्ही सरकारकडे जातोय। पॉझिटिव्ह तर आशावाद तर ठेवला पाहिजे। तर आज आम्हाला महाजन साहेबांनी भेटायला बोलवलेलं आहे आणि याच्यातून तोडगा निघावा अशा प्रकारची आमची तर मोठी अपेक्षा आहे। आणि चर्चा केल्यानंतर त्या चर्चेतून जे काही निर्णय होतील त्या निर्णयाची अंमलबजावणी होणं त्या निर्णयापेक्षा महत्त्वाचं आहे। आणि आतापर्यंतचा जो अनुभव आहे की तोडगा निघतोय, निर्णय होतो, पण निर्णयाची अंमलबजावणी होत नाही, ही शोकांतिका आहे। आणि त्याच्यासाठी आज आम्ही निघालेलो आहोत। वेगवेगळे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर वनजमिनीचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे आणि शेतीमालाच्या भावाचा प्रश्न, म्हणजे जे धान वगैरे आम्ही पिकं पैदा करतो त्या सगळ्याच गोष्टीचा प्रश्न आहे। आणि ह्या प्रश्नावरती सरकारने योग्य तो मार्ग काढावा अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। नवले सर, आज संपूर्ण तोडगा निघाला नाही तर भूमिका काय असणार आहे? कारण की आता तर तुम्ही चालत आहात, शहापूरपर्यंत तुम्ही आज पदक्रमण करत राहणार या सगळ्या लाँग मार्चचं, परंतु आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर पुढची भूमिका काय? हे बघा, ज्यावेळी विवाद असतो त्यावेळी तोडगा काढण्याचा प्रश्न येतो। विवाद काहीच नाही आहे। फॉरेस्ट राईट ॲक्ट जो आहे, वनाधिकार कायदा, तो संसदेनं मंजूर केलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी आम्ही करू असं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या लाँग मार्चला सभागृहाच्या फ्लोअरवर दिलेलं आहे, लेखी दिलेलं आहे। त्याच्यामुळे विवाद नाही आहे, त्यामुळे तोडगा काढण्याचा मुद्दा नाही। मुद्दा आहे अंमलबजावणीचं काय करणार, ते करायला तयार नाही आहेत। पाण्याचा जो प्रश्न कॉम्रेड JP गावित सातत्यानं मांडतायत की ते जे पाणी वाहून जात आहे समुद्राला किंवा काही लोक ते गुजरातला वळवण्याचा प्रयत्न करतायत, ते पाणी स्थानिकांना द्या किंवा मराठवाड्यासारख्या कोरडवाहू भागाला द्या, याच्यामध्ये विवाद नाही आहे, हे मान्य असणारी गोष्ट आहे। परंतु त्याची अंमलबजावणी ज्या व्यवस्थितपणाने प्रायोरिटी देऊन करायला पाहिजे ते सरकार करत नाही। पाणी वळवण्याच्यासाठीचा प्रोजेक्ट येत नाही, मात्र अदानी अंबानीसाठी आवश्यक असणारं बंदर करण्याचा प्रोजेक्ट मात्र येतो आणि तो युद्ध पातळीवर पूर्ण होतो। आम्ही म्हणतोय शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारचे प्रोजेक्ट आणा जेणेकरून तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना पाणी मिळेल, त्यांच्या जमिनी सिंचित होतील, त्यांचं उत्पन्न वाढेल। पेसासारखा कायदा आहे ज्याच्यामध्ये अनेक आदिवासी भागामध्ये नोकऱ्या, जी पदं रिक्त आहेत ती भरलेली नाही आहे, सरकार कॉन्ट्रॅक्ट बेसवर ते भरतंय। आदिवासी युवक शिकलेला आहे, त्याच्याकडे आता डिग्री आहे आणि त्याला नोकरीची आवश्यकता आहे, त्याचा तो हक्क आहे, तो त्याला द्या, याच्यामध्ये विवाद नाही आहे। इम्प्लिमेंटेशन सरकार करत नाही आणि मग त्याच्याकडे दोन प्रकारची सत्ता असते। सभागृहात आमदार लढतात आणि मुद्दे उपस्थित करतात, आम्ही रस्त्यावर लढतो आणि मुद्दे उपस्थित करतो। दोन्हींचा कॉग्निजन्स सरकारने घ्यावा, हा मुद्दा आहे। खरं तर आपण पाहिलं तर हे सर्वच आदिवासी नेते मंडळी जे आहेत डाव्या संघटनांचे ते आता लाँग मार्चचं नेतृत्व करताना पाहायला मिळतात आहे। खरं तर इम्प्लिमेंटेशन होत नाही आहे, त्यामुळे इम्प्लिमेंटेशनसाठी आम्हाला ही रस्त्यावरची सातत्याने लढाई लढावी लागते। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून वनजमिनी कसण्याचं काम जे आहे ते आदिवासी बांधव करतात, परंतु त्या संपूर्ण वनजमिनीचा सातबारा जो आहे तो अजून देखील आदिवासी बांधवांच्या नावावरती होत नाही आहे। याकरता अनेक वेळा आंदोलनं झाली, आश्वासनं देण्यात आली, परंतु त्या आश्वासनांचं निर्णयात रूपांतर होत नाही अशा पद्धतीचं मत जे आहे ते या सर्वच नेत्यांचं जे आहे ते आपल्याशी बोलताना त्यांनी व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओलिस्ट गणेश राटेसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव